आंतरराष्ट्रीय वार रेषा या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर. तर ही आंतरराष्ट्रीय वार रेषा जमिनीवरून चालताना ओलांडली गेली आणि दर्शिकेनुसार दिवस केव्हा आणि बदलला हे आपल्याला समजलंच नसतं. आणि त्याच्यामुळंच आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्तासारखी सरळ नाहीये. तर काही ठिकाणी ती 180 अंश रेखावृत्ताच्या पूर्वेला, तर काही ठिकाणी ती पश्चिमेला वळलेली आहे. तर आता या वाररेषेमध्ये काळानुसार अनेक वेळा बदल करण्यात आले. शेवटचा बदल 2011 साली केला गेला. आणि आंतरराष्ट्रीय वाररेषेचा जास्तीत जास्त भाग हा 180 रेखावृत्तावरून गेलेला आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय वाररेषेचं आता आपण महत्व बघूया. तर आंतरराष्ट्रीय विमान सेवा, दळणवळण सेवा, आर्थिक आणि व्यापारी व्यवहार यामध्ये संपूर्णपणे सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा ही उपयोगी पडते. तसंच अ, ह्या वाररेषा ही केवळ वेळ आणि वार यांच्या समायोजनेच्या गरजेतूनच निर्माण झालेली आहे. आणि आजच्या आधुनिक आणि वेगानं घडणाऱ्या या जागतिक घडामोडीच्या संदर्भात सुद्धा आंतरराष्ट्रीय वाररेषा ही अतिशय महत्वाची ठरत आहे. म्हणजे जागतिक दळणवळण, विशेषतः हवाई मार्गाच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय वार रेषेमुळे वेळ आणि दिवसाचं गणित हे अचूक ठेवता येतं. आणि ह्या आंतरराष्ट्रीय वार रेषेमुळे वाहतुकीचं हे जे वेळापत्रक आहे, हे संपूर्ण जगभर योग्य पद्धतीनं असं व्यवस्थित सांभाळलं जातं आणि नीट त्याची जोपासना होते. पुढे बघूया, सांगा पाहू या अंतर्गत खाली दिलेल्या UA 876 बोईंग 787-9 ड्रीम लायनर तिकिटांचं तिकीट दिलेलं आहे. त्याचं बारकाईनं वाचन करायचंय आणि खालील काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. तर विमान हे कोणत्या देशातून आणि कोणत्या देशात जाणार आहे? विमान प्रवासासाठी लागणारा वेळ हा किती आहे? प्रवासाच्या आरंभस्थानी आणि गंतव्यस्थानी कोणता वार, दिनांक व वेळ ही दिलेली आहे. या तिकिटावर कोणती विशेष सूचना दिलेली आहे आणि अशी सूचना देण्यामागचं कारण काय असेल? हा प्रवास करताना विमान हा आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडणार आहे का? आणि जर असल्यास कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे हे तुम्हाला तिकिटावरून समजेल का? पुढे बघूया. आपल्याला ते वेळ दिसते, आपल्याला ते तिकीट पण दिसतंय. थोडंसं ह्याच्यामध्ये तुम्ही संपूर्णपणे निरीक्षण करा. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा हे चित्र आहे. तर अशा तऱ्हेने ही आपली आंतरराष्ट्रीय वार रेषेचं महत्व, त्याची व्याख्या आणि त्याचा कसा उपयोग आपल्या वेळापत्रकामध्ये विशेषतः हवाई या आपल्या वाहतुकीच्या मार्गामध्ये कशा रीतीने केला जातो हे आता आपण बघितलं. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत भौगोलिक कारणे लिहा. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय वाररेषा या आजच्या युगामध्ये महत्वाची ठरत आहे आणि पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. तर ह्याची तुम्हाला भौगोलिक कारणं लिहायची आहेत. अर्थात आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायची आहेत. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया. चला.